नमस्कार मित्रांनो, फ्री लाईव्ह बॅच सेकंडच्या क्लास थर्डमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. फटाफट जॉईन होऊन घ्या लाईव्हसाठी. आणि माझी असं येत लेट 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 करत करत 9चं 9:30 9:30चं 10 आणि 10चं 10लाच चालू झालेलं आहे आपलं लेक्चर. आणि मला अशी झोप येत आहे, तुम्हाला खरं सांगतो. बट तुम्हाला थांबवलं तर शिकवणं आपलं काम आहे. ओके, तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न. 2 कॅन्डलचे मिळून कोणकोणते पॅटर्न तयार होतात, 3 कॅन्डलचे मिळून कोणकोणते पॅटर्न तयार होतात, ह्या सगळ्याचं आपण आज या ठिकाणी नॉलेज घेणार आहे. सो ट्रेडिंग व्यू ऑन करून घेतो मी. आणि आपल्या लाईव्हला फक्त आणि फक्त 226 लोक येत आहेत. मजा नाही राहायचे 226 लोक. 300-400 लोक असेल तर मनाला मला शांती वाटते. एक सेकंड, चॅटचं ऑप्शन. ओके, चॅटचं ऑप्शन पण ऑन आहे. तीनशे लोक येतात. आपण स्टार्ट करतोय, 300 लोक येतात. उद्याचं काय आहे ना, उद्या बघूया ओपन झाल्यावरती. जय शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र. मरू द्या, कोणाची वाट बघायला मला नाही टाईम. तर मला लागली झोप. सो दॅट सो आपण डायरेक्टली चार्टवरती जाऊ. हे असलं मी प्लॅन करत नाही या. नेक्स्ट वीकला काय होईल, उद्या काय होईल आणि काय होईल काय संबंध नाही आपला. आपण फक्त शॉर्ट टर्म प्रेडिक्शन करणार. ऑइल मी बघत पण नाही. 50 डिपॉझिट बस होईल काय? अरे 50 काय होत नाही. दादा उद्या ट्रेड प्लीज 10 वाजता कराल का? नाही, मार्केटला आपण सांगू ना 10 वाजता इंटर दे म्हणून. बरोबर, हॅमर कॅन्डल बनवून 10ला ट्रेड करू. कैसे वगैरे तुम लोगों का? मार्केटला थोडी आपण सांगणार. ज्या वेळेस एंट्री बनेल त्यावेळेस करूया ना. 10लाच बनव म्हणायचं का मार्केटला एंट्री? का अंदाजे करायचा बाय अँड सेल? आता 2 डायरेक्शन आपण नाहीतर डाऊन कर. तिरकं तर जाणार नाही. तिरका ट्रेड करायला आईच्या गावात कंबर दुखायला लागली. हे बघा, कॅपिटल सगळ्या गोष्टी सांगतो मी. हां, कॅपिटल बघा, एक बॅकअपला तुम्ही भरपूर असं फंड ठेवा मी म्हणतो. आणि इन्कम सोर्स बनवा पहिली गोष्ट. आणि मग तुम्ही $100 स्टार्ट करा, 200 स्टार्ट करा, 300 स्टार्ट करा, नो इश्यू. पण मिनिमम मी तो 100-200 तरी पाहिजेत बघा. का दिसतो मी कॅसांचे काय वाट लागली बरं? गुड नाईट कोण म्हणते? झोपा ना मग. कशाला आला मीटिंगला? या मीटिंगमध्ये नक्की पायढ्या होईल ना 10व्या डे मध्ये ना, 10 डेजमध्ये. अरे 10 काय, मी 20 दिवस घ्यायला बसलोय, मला काय प्रॉब्लेम नाही. झोपा तसं टाइम आहे अजून. झोप भले लागली असली तरी ओके. आज दादा आज कटिंग केली वाटतं तुम्ही? नाही, आज कुठे केली मी? काल केली, काल का परवा केली. लॅग होत आहेत काय माहिती. हॉटेलचा वायफाय कसला मला नाही माहिती. चला स्क्रीन शेअर करतो. लय झाले बोरिंग कामं. जाऊया चार्टवरती. डबल कॅन्डलस्टिक, ट्रिपल कॅन्डलस्टिक बघूया. स्क्रीन पे आ गए. माझ्याजवळ नाही आहे माऊस. ओबेस रेकॉर्डिंग चालू. XAUSD 5 मिनिट टाइम फ्रेम. एंड पहिला इम्पॉर्टंट पॅटर्न बुलिश इनगल्पिंग. कोणता म्हणा माझ्या मागं? बुलिश इनगल्पिंग. सिम्पल आहे. बुलिश म्हणजे कसली कॅन्डल? ग्रीन कॅन्डल, बरोबर. इनगल्पिंग म्हणजे काय? खाऊन टाकणे. तर ग्रीन कॅन्डल रेड कॅन्डलला खाऊन टाकते, ह्याला म्हणायचं बुलिश इनगल्पिंग. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ ग्रीन कॅन्डल अँड हिअर अ स्मॉल रेड कॅन्डल. हां, ओके, डन. तर ही काय आपल्याला शो करते हो? ह्या ग्रीन कॅन्डलनं टोटली त्या रेड कॅन्डलला इनगल्प केलेलं आहे. अँड दिस इज कॉल्ड ॲज अ बुलिश इनगल्फिंग. ठीक आहे, इम्पॉर्टंट पॅटर्न आहे बुलिश इनगल्फिंग. ज्यावेळेस मार्केट अप ट्रेंडला जायला चालू होईल त्यावेळेस आपण ह्या पॅटर्नचा यूज करणार आहे. म्हणजे मार्केट ज्यावेळेस शिफ्ट होईल त्यावेळेस. आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी बिअरिश इनगल्पिंग एक कन्फर्मेशन खूप घेतो. सो बुलिश इनगल्पिंग पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ठीक आहे, बुलिश इनगल्पिंग म्हणजे काय? ग्रीन कॅन्डल न रेड कॅन्डलला इनगल्प करणे. बुलिश इनगल्पिंग नंतर मार्केट अपसाईडला जाईल असं सगळ्यांचं म्हणणं असतं. कुठं? अपसाईडला.
पण आपण सगळ्यांसारखे ट्रेड करत नाही, समजे क्या लोगो. ठीक आहे, बुलिश इनगल्पिंग. चलो स्क्रीनशॉट मारा असेल तर मारा. 1 2 3 4 मारला. ओके. फॉर एक्झाम्पल here see here. इथं बघा, ही रेड कॅन्डल दिसते तुम्हाला. ह्या रेड कॅन्डलला बघा इथून इथपर्यंत टोटल खाऊन टाकलेलं आहे. ठीक आहे, काय केलं आहे, टोटल खाऊन टाकलेलं आहे. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, बुलिश इनगल्पिंग. दिसतंय एक्झाम्पल नीट क्लिअर कट दिसतंय, स्क्रीनशॉट मारून घ्या. बघा मी ग्रुपला एक मेसेज टाकतो, जो लाईव्ह बॅचचा ग्रुप आहे. कुठे गेला, फ्री लाईव्ह बॅचचा जो ग्रुप आहे ह्याच्यावरती मी टाकतो सगळं काय काय झालं आहे. थर्ड डे बुलिश इनगल्पिंग. बुलिश इनगल्पिंग. ठीक आहे, बुलिश इनगल्पिंग झालं. आता सेम ह्याच्या ऑपोजिट काय आहे, बिअरिश इनगल्पिंग. ठीक आहे, काय आहे, बिअरिश इनगल्पिंग. सगळ्यात इम्पॉर्टंट चालूच्या ह्याच्यातला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे बिअरिश इनगल्पिंग. आता ह्याच्यातलं थोडं तुम्हाला ॲडव्हान्स पण सांगतो मी. बघा ही जी रेड कॅन्डल आहे, हिनं टोटल ह्या ग्रीन कॅन्डलला काय केलं, इनगल्प करून घेतलेलं आहे, म्हणजे खाऊन टाकलेलं आहे, म्हणजे आतमध्ये झाकून घेतलेलं आहे, सोप्या भाषेत झाकून घेतलं. तर ह्याला काय म्हणणार, बिअरिश इनगल्पिंग. आता बघा आपल्याला कसं कसं चालतंय, तुम्हाला सांगतो मी कसं कसं चालतंय. हे बघा, समजा ह्या कॅन्डलची विक ह्याच्यावरती असे तरीही एवढा काही इश्यू नाही, पण खालचं जे आहे ते टोटल झाकून घेतलं पाहिजे. सिंपल. लय पण वर असेल ना तर नको, लय पण वर असेल तर नको. ह्या इथं ह्या रेडच्या जवळपास जर असेल थोडंफार असं, तर ह्याला पण आपण बिअरिश इनगल्पिंगच म्हणणार. ऐकून घ्या बरं का नीट, आता सांगतो. कारण की सगळ्यात इम्पॉर्टंट हाच पॅटर्न आहे. 90% ट्रेड ह्याच्यावरच बनवलेले असतात, पॅटर्नवरती नाही बट टोटल स्ट्रॅटेजीवरती. पण कन्फर्मेशन तर हेच आहे, बिअरिश इनगल्पिंगचंच कन्फर्मेशन आहे. तर इथली वीक नसेल इनगल्प केली तरी चालते, बट खालचं सगळं आपल्याला इनगल्प पाहिजे. सिम्पल. ठीक आहे, ही समजा बघा असं असेल तरी पण व्हॅलिड आहे, असं असेल तरी पण व्हॅलिड आहे. पण हे जर लयच वर असेल असं तर अजिबात व्हॅलिड नाही. जवळपास पाहिजे, ह्याच्या जवळपास पाहिजे. पण खालचं मात्र टोटली वीक सकट आपल्याला काय पाहिजे, इनगल्प पाहिजे. ह्याचं नाव काय आहे, बिअरिश इनगल्पिंग. आणि 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 आता मागच्या बघा, तुम्हाला वाटत असेल की ह्या लाईव्ह क्लासमध्ये आणि पहिल्या बॅचमध्ये काय फरक आहे. तर फरक आहे, मी ह्या गोष्टी त्या क्लासमध्ये एक्सप्लेन केल्या होत्या. मागच्या क्लासमध्ये नुसतं सांगून दिलं बिअरिश इनगल्पिंग म्हणजे खाऊन टाकले, संपला विषय. पण ह्या क्लासमध्ये मी काय सांगतो एक्स्ट्रा, की बाबा त्या वीकचं पण मी सांगितलेलं आहे तुम्हाला. वीकचं काय गणित आहे ते पण सांगितलेलं आहे. ठीक आहे, मागच्या क्लासमध्ये हे सांगितलेलं नव्हतं. स्क्रीनशॉट मारा असेल मारून घ्या. बघा मारला स्क्रीनशॉट मारला. ठीक आहे, चला एक्झाम्पल. बिअरिश इनगल्पिंग नंतर आपण सेल ट्रेड बनवणार आहे असं म्हणण्यापेक्षा सेल्सचं ज्यावेळेस ट्रेड बनतो त्यावेळेस आपण बिअरिश इनगल्पिंगची कन्फर्मेशन घेतो. चला 4 पे जाएंगे. ही बघा, ही वाला हे 2 पेअर बघा इथं दिसते, ही 2 पेअर. आता ही जी वीक थोडीशी वर आहे, ग्रीनची वीक थोडीशी वर आहे तर व्हॅलिड आहे, थोडीशीच वर आहे. बट बाकी खाली सगळंच्या सगळं झाकून घेतलेलं आहे. सिम्पल, सगळंच्या सगळं झाकून घेतलं तरी काय आहे, बिअरिश इनगल्पिंग. बुलिश इनगल्पिंगचं प्रॉपर एक्झाम्पल हे बघा, हे वालं हे बघा इथं दिसलं, हे वालं प्रॉपर एक्झाम्पल बुलिश इनगल्पिंगचं आहे. ठीक आहे, अजून दाखवतो. बुलिश इनगल्पिंग लय सापडायला लागलं ते. बिअरिश आहे का नाही काय, हां हो का, ही वालं किती प्रॉपर एक्झाम्पल आहे बघा बिअरिश इनगल्पिंगचं. ठीक आहे, बिअरिश इनगल्पिंगचं प्रॉपर एक्झाम्पल म्हणजे काय, तर ह्या ग्रीन कॅन्डलनं ह्या रेड कॅन्डलनं ह्या ग्रीन कॅन्डलनं टोटली झाकून घेतलेलं आहे. ठीक आहे, डन. दिस इज बिअरिश इनगल्पिंग. ओके, समजलं का, बघूया, मला एकदा बघू द्या मेसेज. 400 लोक आलेत. ओके, डन आहे का बुलिश इनगल्पिंग, बिअरिश इनगल्पिंग. नीट नाही दिसत दादा, तर करून घ्या थोडं ॲडजस्ट. आता एवढं पण अवघड नाही.
ओके डन. आता बघा अजून एक ॲडव्हान्स गोष्ट सांगतो यातली, अजून एक ॲडव्हान्स गोष्ट सांगतो. चला चार्टवर ॲडव्हान्स गोष्ट ऐका. आपण कन्फर्मेशन घेतल्यावर सांगतोय. कन्फर्मेशन ज्या वेळेस आपण बिअरी सिंगल्पिंगचं घेणार आहे बरं का, स्ट्रॅटेजी बनल्यानंतरचा विषय सांगतो मी तुम्हाला. स्ट्रॅटेजी तुम्हाला मी परत एक्सप्लेन करणार आहे, बट तोपर्यंत काय सांगतो बघा. बिअरी सिंगल्पिंग बनल्यानंतर ही अशी बिअरी सिंगल्पिंग बनली, ऑलरेडी स्ट्रॅटेजीनुसार सेल करणार होतो आपण. स्ट्रॅटेजी तुम्हाला मी नंतर सांगतो. फक्त बिअरी सिंगल्पिंगमध्ये समजून घ्या, ही जी रेड कॅन्डल आहे ना, ह्या रेड कॅन्डलचं 50% मार्क करायचं. 50% कसं मार्क करणार आहे, फिबो घ्या, फिबो लो टू हाय मार्क करा. ठीक आहे, 0.5ची लेवल, ही सिंपल लेवल. ठीक आहे, ही सिंपल लेवल. ह्याला आलं की आपण काय करणार, सेल डायरेक्शनला इथं ट्रेड प्लॅन करणार. म्हणजे कधी सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस स्ट्रॅटेजी बनल त्यानंतर बिअरी सिंगल्पिंग बनल त्यानंतर 50 आपण एंट्री करतो. मला फक्त सांगायचं आहे की 50% कसं ड्रॉ करणार, तर ह्या रेड कॅन्डलचा लो टू हाय मार्क करणार, 0.5ची लेवल, आणि इथून सेल डायरेक्शनला एंट्री प्लॅन होते. ते कसं करायचं आहे, काय करायचं आहे ते मी नंतर त्या ह्याच्यामध्ये सांगतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर असेल आय होप तुम्हाला. तिसरा पॅटर्न आहे डबल कॅन्डलस्टिकमध्ये. तिसरं काय पॅटर्न आहे अजून, बुलिश सिंगल्पिंग बिअरी सिंगल्पिंग वापरतो तर मी दोनच. आता हे ट्विझर टॉप आणि ट्विझर बॉटम हे एक दोन आहेत बरं का. आता एक सरळ सरळ सांगतो. ट्विझर बॉटम म्हणजे काय, ट्विझर नीट आहे का, ट्विझर म्हणजे काय, सेम कॅन्डल म्हणायचं. ट्विझर म्हणजे एक रेड एक ग्रीन असणार बरोबर, दोन्ही सेम तरी येऊ शकत नाही. असं बघा एक्झाम्पल दाखवतो. एक्झॅक्ट आयडेंटिकल कॅन्डल, हे बघा. अशा दोन कॅन्डल ज्यावेळेस बनतील, डाऊन साईडला बनल्या ट्विझर बॉटम, टॉपला बनल्या ट्विझर टॉप. समजलं, ट्विझर टॉप ट्विझर बॉटम. हे बघा सेम कॅन्डल बनल्या पाहिजे त्या. कशा बनल्या पाहिजे त्या, सेम कॅन्डल बनल्या पाहिजे त्या. कोणत्याही कॅन्डल असू द्या, समजा स्पिनिंग टॉप असेल बघा, स्पिनिंग टॉप असेल, सिंपल. बॉटमला बनलं ट्विझर बॉटम, टॉपला बनलं ट्विझर टॉप. ओके, हे काय यूजचं नाही आहे, बट दोघं आपलं नॉलेज असं म्हणून सांगतो मी तुम्हाला. आपलं बुलिश सिंगल्पिंग बिअरी सिंगल्पिंगचं काम होतं. ओके, दोन पॅटर्न झाले. अजून काय पॅटर्न राहिलं का बरं डबल ह्याच्यातला, हे बघा सापडला बघा, लगेच हात सापडला पॅटर्न. हे बघा हे दोन बघा दिसतं एक्झॅक्टली ट्विन कॅन्डल आहे, म्हणजे सेम कॅन्डल आहेत. ट्विझर बॉटम बनलेला इथं. ठीक आहे, समजलं. बॉटम म्हणजे बॉटम कसं कळणार तुम्हाला, आता मला सांगा, वरून मार्केट खाली पडतंय बरोबर, आणि इथं बनत असेल असं पॅटर्न तर ही बॉटमला बनला आहे. जर मार्केट असं खालून वर जात असेल इथं बनलं तर ट्विझर टॉप आहे, तो हा ट्विझर बॉटम आहे. ठीक आहे, ह्यानंतर एक रिव्हर्सल प्लॅन होऊ शकतं. बुलिश इनगल्पिंग नंतर अपसाईड मुवमेंट येतं, बिअरिश इनगल्पिंग नंतर डाऊन साईड मुवमेंट येतं. रूल लावायचे, उगाच करायचं नाही. बघा अजून एक सेम आहे, ही चेक करायचं बघा, हे दोन दिसतंय तुम्हाला, ट्विझर बॉटम. डन डन है क्या, डन है क्या, डन है क्या, होगा डन. चला आता पुढं. आता बघूया ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न. ट्रिपल म्हणजे 3 कॅन्डलचे मिळून बनलेले पॅटर्न. पहिला आहे मॉर्निंग स्टार, पहिला आहे मॉर्निंग स्टार, स्पेलिंग, पहिला आहे मॉर्निंग स्टार. ठीक आहे, मॉर्निंग स्टार वा नावातच आहे, उगवता तारा, म्हणजे खालून वर बरोबर. सूर्य उगवायला लागला कुठून येतो, खालून वर येतो बरोबर का. असंच आहे मार्केटमध्ये बघा. मार्केट पहिल्यांदा पडत असतंय म्हणजे एक रेड कॅन्डल, ठीक आहे. त्यानंतर मध्ये येते छोटीशी रेड किंवा छोटीशी ग्रीन, कोणती येते बरं का, नीट ऐका. छोटीशी रेड किंवा छोटीशी ग्रीन, नो मॅटर्स. छोटीशी रेड किंवा छोटीशी ग्रीन, आणि त्याच्यानंतर येते अशी ग्रीन कॅन्डल, अशी ग्रीन कॅन्डल. ह्याला काय म्हणणार तुम्ही, मॉर्निंग स्टार. काय म्हणणार, मॉर्निंग स्टार. अशी झोप येते, बट शिकवायचं आहे. तुम्ही पण लोक जागे राहा, मी पण जागा राहतो. हे काय आहे, मॉर्निंग स्टार. ओके, दिसला स्क्रीनशॉट मारायचा तर मारून घ्या. कधी कधी हां हे बघा, हे कॅन्डल असं असते, कधी कधी एवढी असते. ह्याला पण मॉर्निंग स्टार म्हणायचं, ह्याला पण मॉर्निंग स्टार म्हणायचं, ह्याला याला 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 मॉर्निंग स्टारच म्हणायचं. म्हणण्यानं काय होत नाही, मार्केटमध्ये ट्रेंड चेंजसाठी कामाला येतं हे मॉर्निंग स्टार. लक्षात ठेवा फक्त बरं का. मी एक गोष्ट काय सांगतो तुम्हाला, फक्त नॉलेज म्हणून देतो मी गोष्टी. काम आहे गोष्टी काय काय होत्या, हॅमर इनगल्पिंग, हॅमर आणि इनगल्पिंग, ही फक्त नॉलेज घ्या.
आणि बघा कोणाच्या स्ट्रॅटेजी काही असू शकतात, तर कोणाच्या स्ट्रॅटेजी ह्याच्यावरती डिपेंड असू शकते, मॉर्निंग स्टारवरती काय प्रॉब्लेम आहे, असू शकते, नो मॅटर्स. चलो एक्झाम्पल, तर मॉर्निंग स्टार हां वा सापडला. ही रेड कॅन्डल, मध्ये छोटी रेड कॅन्डल, परत ग्रीन कॅन्डल. काय आहे हे? मॉर्निंग स्टार. म्हणा माय मागं काय आहे हे? मॉर्निंग स्टार. डन. और दिखाता हूँ. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला, रेड, छोटीमध्ये ग्रीन, त्यानंतर मोठी ग्रीन. हे काय आहे? मॉर्निंग स्टार. काय आहे? मॉर्निंग स्टार. डन. इथपर्यंत क्लिअर असेल तुम्हाला. आता त्याच्यानंतर येते इव्हनिंग स्टार. काय येतं? इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार म्हणजे काय? छोटूशी ग्रीन, छोटूशी म्हणजे चांगल्या बॉडीची ग्रीन ना, छोटूशी नाही, सॉरी. त्यानंतर मध्ये छोटूशी ग्रीन किंवा रेड, त्यानंतर मोठी रेड. ही काय झालं पॅटर्न? इव्हनिंग स्टार. काय झाला हा? इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार. इव्हनिंग स्टार. ओके. हां चला, इव्हनिंग स्टारचं एक्झाम्पल. श्वास घ्या, श्वास सोडा. प्रॉपर एक्झाम्पल दाखवतो आधी, जरा तुम्हाला बघायला बरं वाटलं पाहिजे. मेरा दिल की ये दुआ है कहीं दूर तू न जाए. हां हे घ्या, इव्हनिंग स्टारचे 2 एक्झाम्पल. हे बघा इथं ग्रीन कॅन्डल चांगल्या बॉडीची, मध्ये छोटूशी ग्रीन, परत मोठी रेड. दिसतंय? दिसतंय दिसतंय का इथं? हे वाला पॅटर्न बघा इथं, चेक करा. इथं बघा, हे काय आहे? इव्हनिंग स्टार. इथं काय म्हणलं आहे? इव्हनिंग स्टार. 3 एक्झाम्पल एका ठिकाणी घ्या. कुठं कुठं? हे बघा इथं. ओके. हे बघा इथं. ओके. आणि हे बघा इथं. 3 ठिकाणी कोणते पॅटर्न म्हणलेत? इव्हनिंग स्टार. मला माग इव्हनिंग स्टार. क्लिअर? इथपर्यंत क्लिअर? क्लिअर आहे का गाईज? गाईज 16 मिनिटात 4 पॅटर्न. US 101 टार्गेट ठेवू का? मी नाही शिकवलं ते अजून तर. काय भावा, थांबा. काय म्हणतंय दादा? सायकोलॉजी व्हिडिओ किंवा PDF बनवा, त्यामध्ये ट्रेडिंगचे रूल सांगा. येस बॉस, मी सायकोलॉजीवरती 4 क्लास घेतले. 4 क्लास घेतले. डाऊट सॉल्विंगमध्ये सायकोलॉजी सांगून मी बोर झालो. बट तुमच्या सगळ्यांसाठी आपण त्यासाठी PDF बनवू, रूल्स बनवू. सांगतो मी टीमला उद्या मस्तपैकी बनवायला तुमच्या सगळ्यांसाठी. काय प्रॉब्लेम आहे? बनवून देऊया. लॅक होतं खूप काम आहे, ते नाही सांगितलं तुम्हाला. इव्हनिंग स्टार नंतर मार्केट डाऊन साईडला जाईल, मॉर्निंग स्टार नंतर अप साईडला जाईल. यूज असं होत नाही मार्केटमध्ये, त्यासाठी लागते स्ट्रॅटेजी. ते सांगणार आम्ही तुम्हाला नंतर. फक्त चाललं का लक्षात ठेवा, इव्हनिंग स्टार म्हणजे डाऊन साईडला जाईल, मॉर्निंग स्टारमध्ये अप साईडला. आला मी काय गोरा दिसतो का नाही सांगा? मलाच आश्चर्य वाटायला लागले. बरं चला मुद्द्यात जाऊया. सर एवढं सगळं फ्री का शिकवतो? लय मजा येते र. काय कामच नाही तर काय करायचं सांगा बरं. तो वाला क्लास होणार आहे का ज्याचे रेकॉर्डिंग नाही? कोणता वाला र? तो वाला म्हणजे कसला? तो वाला सर गाणी म्हणा. हां थांबा, क्वेश्चन वाचू द्या. दादा आज लय मूड छान आहे तुमचा. दुबईला गेला काय? नाही अजून, ऑन द वे. चॉकलेट बॉय. सर बुलिश इनगल्पिंग आणि बिअरिश इनगल्पिंग कोणत्या टाइम फ्रेममध्ये बेनिफिशियल आहे दादा? 5 मिनिट ओनली 5 मिनिटं. माझं परत तुम्ही जाऊन कुठेही लावा रे, मी 5 मिनिटं सांगतोय फक्त. आता मार्केट माझा SL घेतंय आणि मग वर जातंय. मग SL घ्यायची वाट बघा. पहिला ऑब्झर्वेशन करा आणि दुसऱ्याला एंट्री करा. सिंपल.
इन्कम टॅक्सचा. येस बॉस, सांगेन ना, काय प्रॉब्लेम आहे. पर्सनॅलिटी खूप कडक केली आहे. मोबाईलसाठी MT5, मग मोबाईलला तर MT5 आहे. चॅट आम्हाला कसं काय नाही दिसत? सिक्रेट तुम्हाला चॅट दिसून तुम्ही नंबर द्या एकमेकांना. मागा कोण लेडीज असतील तर त्यांना नंबर. लय नाद. सर तुम्ही किती कॅपिटल मार्केट चालू केला होता? अरे किती मिनिमम डिपॉझिट किती होतं? $50, $20, $100 इथनंच केलं आहे पण. येस बॉस, सिक्रेट क्लास होईल. अभिभाऊ डॉलर्स देणार काय? क्वेश्चन विचारतंय मराठी माणूस. एज्युकेशन देतं काय? क्वेश्चन विचारतंय काय लका? टेलिग्रामला करा नसलं मेसेज, काय प्रॉब्लेम नाही. टेलिग्रामला करा. इथं कटो ओपनली सांगून यूट्यूबवर म्हणजे झळकतो मी. इंट्री एक्झिट टॉप लॉस भावा टाइम आहे. 3रा क्लास चालू आहे. 3ऱ्या क्लासमध्ये इंट्री एक्झिट टॉप लॉस पाहिजे का तुम्हाला? ITR फाईलबद्दल पण सांगणार आहे, काय टेन्शन घेऊ नका. क्रिप्टो आणि दुबईचा काय संबंध आहे? म्हणजे मला काय समज नाही. विषय काय माहिती आहे का? ह्या गोष्टी लिगल आहेत, टोटली लिगल आहेत दुबईमध्ये, टोटली. सर झेप बुक वाचले, स्टोरी मोटिवेटेड करते, धन्यवाद. MT5चा काय यूज आहे? MT5ला कसं होतं, सगळे तुमच्या तिकडे जवळ 10 ब्रोकर असतील ना, तर 10 ब्रोकरचे ॲप वापरावं लागणार नाही तुम्हाला. ते 10 ब्रोकर MT5ला लॉग इन करता येतात, जर ते ब्रोकर चांगले असतील तर. नाहीतर उगं कुठला तर ब्रोकर उठून. एक्सनेस ॲप नाही चालत, क्रोमवर चालवतोय मी. MT5 वापरा रे, सगळ्यांसाठी सांगतो. तुम्ही ब्रोकरचा ॲप वापरत असला तर MT5ला लॉग इन करून ठेवायचं म्हणजे ठेवायचं. कधी कधी ब्रोकरचे ॲप धोका देतात गुलीगत, ठीक आहे. ह्याची PDF देत जा ना, बनवायला लावतो मी टीमला रे. आता मला पण कसं वाटतं, मला असं वाटतं की मी आता कंटिन्यू ठेवतो लागलं असतं. काय करत आहे गोष्टींची. तर तुमचा हायेस्ट प्रॉफिट आणि हायेस्ट लॉस सांगा. का रे लॉस माझा देणार आहे का? भरून देणार आहे का सांगा. का माझ्या प्रॉफिटमध्ये हिस्सा पाहिजे तुम्हाला? चला चार्टवरती जाऊया. लग्नच घ्या आता म्हणावं. अरे काय चाललंय, काय तुमचं चाललंय काय? मी आपलं चेष्टा म्हणून म्हणलं गोरा दिसतोय का, तर तुम्ही माझ्या लग्नावर चालला. थांबा आता, क्वेश्चन हिट करू नका. सर बुक अवेलेबल कधी होणार? बुक अवेलेबल होऊन आख्या सेमिनारमध्ये वाटली बुक मी. दादा या वीकची PDF नाही पाठवली. येस बॉस रे, जरा मी आज नव्हतोच, मी जागे होतो, एवढं लेट झालं नसता. ठीक आहे, चला जाऊया चार्टवरती फटाफट. मध्येच थोडं बोर झालं असेल तुम्हाला, म्हणून थोडंसं येऊन थोडेसे गप्पा गोष्टी केलेल्या आहेत आपण या ठिकाणी. आणि आता पुढचा पॅटर्न शिकणार आहे. ट्रिपल कॅन्डिस्टिक पॅटर्नमध्ये काय राहिले का मला तर आठवू द्या. तुम्हाला काय सांगतो आता, 3 व्हाईट सोल्जर आणि 3 ब्लॅक क्रोज. आता झाला सांगून देतो, ले असं होणे की पळवत शिकवलं. 3 व्हाईट सोल्जर्स म्हणजे काय? 3 सलग ग्रीन कॅन्डल. 3 व्हाईट सोल्जर्स म्हणजे 3 ग्रीन कॅन्डल. तुम्ही म्हणसाल व्हाईटला ग्रीन कसं काय, मला पण माहीत नाही, तसं म्हणते ती. 3 व्हाईट सोल्जर म्हणजे 1 2 3 ग्रीन कॅन्डल सलग येतात, त्यांना म्हणायचं 3 व्हाईट सोल्जर. मार्केट अपसाईडला कंटिन्युएशन करेल असं त्यांचं म्हणणं असतं. 3 ब्लॅक क्रोज म्हणजे 3 वळीनं रेड कॅन्डल. 3 वळीनं रेड कॅन्डल म्हणजे 1 2 3 वळी रेड कॅन्डल. ह्यांना काय म्हणायचं? 3 ब्लॅक क्रोज. काय म्हणायचं? 3 ब्लॅक क्रोज. ठीक आहे. बघा मी तुम्हाला माझं एक म्हणणं असतं की गचाळ उगं काहीतरी डोक्यात भरून टाकण्यापेक्षा, इझी गोष्टी तुम्हाला इझी म्हणण्यापेक्षा जे कामाच्या गोष्टी आहेत त्या फक्त सांगाव्या, असं माझं म्हणणं असतं. तर गुगलला जायचं हो का, असं जायचं, इथं जाऊन सर्च करायचं डबल कॅन्डल स्टिक पॅटर्न. गुगलात गेला, हे बा करा ओपन. काय सांगतंय? ए बाबा जरा सोपं तर दाव थोडं. हां, बुलिश इनगल्फिंग, डार्क क्लाउड, बिअरिश, हरामी. कोण हरामी? आता काय कामा नाही तुम्हाला, खरं सांगतो मी, काय कामा नाही तुम्ही. नंतर आम्ही पण हे 6 महिन्याला रोज शिकायला, तसं तुमचा काय विषय होणे. हे बघा, बुलिश इनगल्फिंग, मॉर्निंग स्टार, पिनबार, हरामी, बिअरिश, पिनबार, इव्हनिंग स्टार. काय 5 पॅटर्न आहे ह्यातलं कामाचं बघा. बुलिश इनगल्फिंग, मॉर्निंग स्टार, इव्हनिंग स्टार, बिअरिश इनगल्फिंग. बस स्क्रीनशॉट काढायचं, चारीचा काढून घ्या. 1 2 3 4 डन. काढला. हे पण काढून घ्या असेल तर काढून घ्या. नको आता हे जाहिरातवाले आपल्याला लावतील काहीतरी कॉपीराईट, आपण निघू इथनं बाहेर.
ठीक आहे, हे झालेले आहेत पॅटर्न. आता ना मी थोडं क्वेश्चन घेतो, जर कोणाला माईक ऑन करायचं असेल ना तर माईक ऑन करून घ्या. काय करूया, क्वेश्चन घेऊया आणि उद्या आपण ॲडव्हान्सला घुसतोय सगळेजण. उद्या आपण सगळेजण ॲडव्हान्सला जाणार आहे, त्याच्यामुळं आज सगळेजणांनी काय करून घ्या, काय क्वेश्चन असतील इथपर्यंत तर विचारू शकताय. उद्या ॲडव्हान्सला जाणार आहे मी. ॲडव्हान्समध्ये सपोर्ट रेजिस्टन्स ॲडव्हान्स येतं, चार्ट पॅटर्न ॲडव्हान्स येतात. ही किरकोळ बेसिक आंबट चिंबट संपलेलं आहे. डन. आता हँड रेज करायचं आहे, ज्यांना बोलायचं त्यांनी मी माईक ऑन करण्याची संधी देतोय. हार्डली मी 15 मिनिट माईक कॅपॅसिटी आहे आता. बस 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 बस, उगं घे म्हणून हातवर करू नका. मी नाव घेतो, त्यांनी फक्त लगेच माईक ऑन करायचा आणि फटाफट बोलायला चालू करायचं. कॅमेरा ऑन केला तर सुख लागेल मला पण. समर्थ इताले, समर्थ इताले आस्टॉन म्यूट केलेला आहे. चला करा ऑन. समर्थ दादा, समर्थ दादाने अजून हात खाली केला. हर्षल पिसाळ, फटाफट बोला. हर्षल पिसाळ. हॅलो हॅलो हॅलो. येस बॉस बोला. बघा काय झालंय, आता लेवल काढताना सपोर्ट रेजिस्टन्स लेवल निघतात बरोबर, फक्त एंट्री घेताना जरा प्रॉब्लेम होतो आणि ते लॉस मध्ये जाते ट्रेड. मग स्ट्रॅटेजी काय, लेवलवर डायरेक्टली एंट्री कशी बनवू शकतो आपण? नाही आता ते सपोर्ट रेट सप्लाय डिमांडला जर लिक्विडेट झालं मार्केट खाली सपोर्टला, तर एखादा बुलिश पॅटर्न बघून एंट्री घेतली तरी पण ते लॉस मध्ये जाते. नाही नाही नाही, बघ सपोर्टला लिक्विडेट झाल्यानंतर आपल्याला आधी हे समजलं पाहिजे की बाबा मार्केटला अपसाईडला जायचं आहे का, हे कळलं पाहिजे तुला अगोदर. म्हणजे कसं, हे बघ एक स्ट्रॅटेजी मी काय सांगितलं चार्टवरती, चल जाऊया. हे बघ इथं आता एक असा एक सपोर्ट आहे. ठीक आहे, ही लेवल तू काढलेली आहे, कशी काढली असेल तुझं म्हणणं आहे ते. ठीक आहे, आता ह्यानंतर हे झालं लिक्विडेट. ठीक आहे, हे झालं लिक्विडेट इथपर्यंत, बरोबर का? मग तू इथं काय करतोय, तर पॅटर्न बघतोय इथं बुलिश ह्याला, बरोबर का? आणि मग ट्रेड करतोय बाय साईडला आणि ते एसएल मारताय. ऍक्च्युली विषय कसा होतो बघ, ही जी लेवल आहे इथं, ही ह्याच्यात किती प्रमाणावरती बायर आहेत, किती प्रमाणावर बायर आहेत हे आधी कळणं गरजेचं आहे. इथं जर लय बायर असतील ना तर त्यांचं एसएल लय लांब असतं खाली. महत्वाचं हे, त्यांचं एसएल कुठपर्यंत ते तुला माहित नसतं पहिल्यांदा. मग म्हणून मार्केट काय करतं, इथं काय होतं की एसएल हिट झालं पण इमोशनली लोक बाय करतात की बाबा नाही अजून पण वर जाईल, लय मोठा सपोर्ट होता असं लोकांना वाटतं. मग ते बायरची क्वांटिटी किती हे समजलं पाहिजे. हे समजणं काय आपल्याला कुठं काय डेटा भेटत नाही. आपण काय करणार माहिती आहे का, बघ एक तर लिक्विडेट होऊ दे, लिक्विडेट झाल्यानंतर त्यांना परत बुलिश प्राइस ॲक्शन दाखवायला चालू करते. बुलिश प्राइस ॲक्शन नंतर मग तू बुलिश कन्फर्मेशन घे. असं असं ट्राय कर, ही वाले ट्राय कर. ही सगळ्यात पुल बॅकला आल्यावर एंट्री घ्यायची का? हां राईट राईट राईट, पुल बॅकला आल्यावर एंट्री घ्यायची. पण अगोदर आधी बुलिश म्हणजे ट्रेंड चेंज करू द्या, परत एकदा पोलीस साईडला प्राइस ॲक्शन शो होऊ द्या आणि मग प्लॅन करेल. आणि बघ ह्यात काय होतं तुला सांगतो, ट्रेड पण कमी भेटतील तुला, ट्रेड कमी भेटतील पण क्वालिटी भेटतील, असा विषय. कारण की मार्केट काय करतं, हिथून ट्रॅप करून खाली जातं मोस्ट ऑफ द टाइम. जर सपोर्ट स्ट्रॉंग असेल ना तर मार्केट अजून एकदा बाहेरला ॲक्टिवेट करतं आणि डाऊन साईडला मुवमेंट करतं, का तर लिक्विडिटी खूप खाली असते यांची, असा विषय होतो. म्हणून आपण काय करायला, नेहमी लिक्विडिटी घेतली की बाबा परत आता त्यांनी प्राइस ॲक्शन बनवायला चालू केलं पाहिजे, मग आपण रिट्रेसमेंट करायला. हां बाईंग साईडला. ओके दादा, धन्यवाद. ओके चला पुढं अजय शिंदे. अजय शिंदे, नमस्कार दादा. हां बोला की. मला एक क्वेश्चन, म्हणजे माझा क्वेश्चन वगैरे काही नाही, बट मला एक सांगायचं होतं. मला थोडा एक तुमच्या म्हणजे तुम्ही जो एक ट्रेड घेतला होता 4,000 कितीवर नाही, एक मिनिट, 4,074 वरनं ना डबल टॉप झालेलं होतं सर, ऑर्डर ब्लॉक पासून तुम्ही सेल साईडला एंट्री केलेली होती, तर मी अप साईडला एंट्री केली होती तुमच्या अपोजिट. तर माझं टार्गेट मला भेटलं 4,096 ला गेलं. तर मला त्या दिवशी इतका आनंद झाला की अरे सरांनी सेल साईडला एंट्री घेतली आणि मी त्यांच्या अपोजिट एंट्री घेतली. मला इतका म्हणजे स्वतःला प्राऊड फील झालं. आणि मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण सेंड करणार होतो त्या दिवशी, बट नाही केला मी. आणि एक चीज तुम्ही सांगितलं की एकच ट्रेडरला फॉलो करायचं, तर ते पण मला एक छान वाटलं. कारण बाकीचे ट्रेडर काय की वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी त्यांच्या सांगत असतात, आपण एकावर फोकस करतो ना, तर ते चांगलं वाटतं. म्हणजे एकावर फोकस केलं ना आपलं ते एक ज्ञान म्हणजे सगळ्यांचं एकच भेटत असतं आपल्याला. बरोबर. तर मला एवढंच म्हणजे असं बोलायचं होतं फक्त. आणि सर एक एक्सनेसचं ना, मी एक्सनेस यूज करतो, तर MT5 ला माझं ना
लॉग इनच होत नाही त्याच्यात. पासवर्ड रिसेट करा ना. नाही, पासवर्ड रिसेट पण केलं नाही होते सर. मग ते अकाउंट आता ॲडिशनल अकाउंट जे ओपन करतो ना, तिथं काय झालेला विषय आहे की MT5 साठी अकाउंट ओपन केलंय की त्यांच्या टर्मिनलसाठी ओपन केलं, असे 2 ऑप्शन आलेत बघा, चेक हा करून हा घ्या. हा. त्याच्यामुळे तिथं हा. होत आहे. ओपन करताना एक तर तुम्ही आता MT5 साठीच ओपन करू शकताय, नसेल तर त्यांच्या टर्मिनलसाठी करू शकताय, असं ऑप्शन अच्छा अच्छा. आहे. त्यामुळे तसं होतंय. आणि मी क्रोम वरनं यूज करतोय ना ते, हां म्हणजे हां हां. क्रोम वरनं थोडं लॅग मारतंय कधी कधी. काय करा, एक ॲडिशनल अकाउंट घ्या तिथं, आता नवीन एक MT5 ॲडिशनल अकाउंट घ्या. ते ओपन हो करताना चालतंय MT5 चालतंय. वालं ओपन करा. हो चालतंय. आणि ओके. हो हो. आणि मी तुमच्या म्हणजे लाईव्ह लेक्चर तुम्ही जे सेमिनार वगैरे घेतलेत, मी त्याला येऊ शकत नाही कारण मी फौज मध्ये आहे. अच्छा. ओके. त्यामुळे म्हणजे मी तरी अटेंड, म्हणजे ते एक दुसरे एक सर आहे, ते लाईव्ह वगैरे अटेंड करतात ना, लाईव्ह वरनं मी लेक्चर अटेंड केलं तसं पण, म्हणजे चांगलं वाटतं, थोडं प्राऊड फील वाटतं असं. ओके. येस. ओके चालतंय सर, थँक्यू. येस. हे बघा, एक विषय काय सगळ्यांसाठी सांगतो मी, सेल्फ अनालायसिसवरती ट्रस्ट ठेवा. हां, हे असं काय नाही की मी ग्रुपला टाकलं म्हणजे मी काय देव माणूस आहे किंवा मी लय शहाण आहे, असं पण अजिबात नाही. तुम्ही तुमच्या अनालायसिसवरती विश्वास ठेवायला पाहिजे, नाहीतर काय होईल सॉरी, नाहीतर काय होईल की मी काहीतरी बाय साईडचा ट्रेड करतोय, तर ते माझं अनालायसिस आहे, माझं अनालायसिस, माझं प्रेडिक्शन, माझी स्ट्रॅटेजी. तसं तुमचं अनालायसिस, तुमची ट्रेडिंग, तुमची स्ट्रॅटेजी, ठीक आहे. त्यामुळे तुमच्या ह्याच्यावरती बिलीव ठेवा, नाहीतर काय होईल, मला तुम्ही वर्ष 2 वर्ष फॉलो करचाल आणि सवय लागून जाईल माझी, उद्या मी गायब गचकलं पिचकलो म्हणजे तुम्हाला परत ट्रेड करायला येत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे काय करा, मस्तपैकी आपल्या आपल्या अनालायसिसवरती विश्वास ठेवा. ओके, चला पुढचं माईक ऑन करतो. एपेक्स श्री. नमस्कार सर. हां बोला. सर म्हणजे मला असं काही क्वेश्चन वगैरे नाही, पण म्हणजे आता मी 12वीला आहे आणि मला असं फंडेड अकाउंट घ्यायचं आहे. मग फंडिंग टिप्सचं मी अकाउंट बघितलंय, मग त्याबद्दल म्हणजे जरा तुम्ही काय माहिती दिली असतं तर झालं असतं, सांगतो. मी ना रिसर्च चालू, मी ऑलरेडी म्हणलो होतो, बुधवारी मी तुम्हाला फंडेड अकाउंटची एक अपडेट देतो सगळ्यांना प्रॉपर. की काय झालं मी माहिती आहे का, असं रँडमली मी नाही सांगू शकत की हां चला घ्या हे अकाउंट ते अकाउंट, नाही सांगू शकत ना, कारण लय जण लोक परचेस करतात. मग मी काय म्हणलं अगोदर, बाबा मी कॉन्टॅक्ट करतो इकडे तिकडे, बघू द्या काय चांगलं आहे का, कुणाचा तोटा व्हायला नको आहे, म्हणून आपण रिसर्च करतो. एक 8-10 दिवस झाला 2-3 प्लॅटफॉर्मवरती. मी बुधवारी कन्फर्मेशन देतो सगळ्यांना. हा सर, आणि बाकी म्हणजे अजून तुमचे क्लास किती दिवसाला? हे काय आता जवळ संपेल त्यावेळेस संपेल, नाही संपणार इझिली. 15 दिवस आरामशीर चालते, लास्ट बॅच 15 दिवस चाललेली नाही. आणि सर माझा अजून एक क्वेश्चन होता, म्हणजे मी आता जास्त करून ट्रेडिंगवर फोकस करू काय 12वी असं 12th वर, म्हणजे आता किती राहिले, 12वी आता चालू झाले असेल तुझी ना? हा 12वी सायन्स आहे, पण म्हणजे मला इंटरेस्टच नाही सर थोडा. असं म्हणायचं नाही, गप अभ्यास करायचा आणि 1 तास दररोज काढायचा ट्रेडिंगसाठी अभ्यास करायला, आणि जाऊ दे 12वी पण होऊ दे आणि ट्रेडिंग पण होऊ दे. त्यानंतर ट्रेडिंग 12वीच्या सुट्ट्यानंतर फुल फोकसनं चालू करायचे. तोपर्यंत स्टडी करत राहा वर्षभर, काय ना टाईम लागतो भरपूर असा, त्यामुळं एज्युकेशनला अजिबात मागं नाही टाकायचं. तर ट्रेडिंग चालू राहतो, मी नाही म्हणत नाही तुला, बट तरी फक्त स्टडी करत राहा. मग तरी फंडिंग साठी सर मी किती कॅपिटल गोळा करू असं, म्हणजे काय तुमचं? फंडेड अकाउंटसाठी किती $50 असतील तरी पण पास होऊन जातं. 4,000 रुपये. मी आता कमी नाही, माझं भरपूर आहे घ्या अजून, पण तरी मिनिमम तर 4,000 रुपये पाहिजेतच. सर. आणि म्हणजे तुम्ही आता जे शिकवता मी त्या सगळ्या नोट्स काढून घेतोय. ओके, कॅमेरा ऑन असतं दिसतंय हां. ते म्हणजे त्याचा पण मला पुढे पण फायदा होऊ शकतोय. आणि सर म्हणजे तुमचं असं लाईव्ह ट्रेड तर रोज म्हणजे ग्रुपवर टाकताना तुम्ही, म्हणजे आता मी थोडे दिवस झाले तुम्हाला फॉलो करतो. ओके, चालेल, एवढं होतं सर. ओके डन. आरामशीर आहे बा. जे लोक जॉब करतात त्यांनी जॉब सोडायचा ट्रेडिंगसाठी, जे लोकांचं एज्युकेशन चालू आहे त्यांनी एज्युकेशन अजिबात सोडायचं नाही. तुम्ही ह्या गोष्टी निवांत 2-3 तास देऊन पण करू शकता. माझं सकाळचं ट्रेडिंगचं टायमिंग, मी भले तुम्हाला 7 ते 12 सांगत असलो तरी 9 ते 12 पर्यंत मी आवरतो 3 तासात. त्याच्यामुळं ट्रेडिंगला लय टाईम लागत नाही. त्यामुळं अभ्यास करायला टाईम द्या, म्हणजे पुस्तके नाही, मी तो ट्रेडिंगला पण टाईम द्या, त्याला पण टाईम द्या. तुम्ही सगळं मॅनेज करू शकता ट्रेडिंगसोबत, मी नाही म्हणत नाही सुरुवातीच्या काळामध्ये. आणि जाऊ द्या, असं नाही 12वीनं आपल्याकडे वय आहे भरपूर, सगळ्यांसाठी सांगतोय, एज आहे, कुठं मार्केट पळून जात नाही, काय नाही आरामशीर होऊ दे सगळं, ठीक आहे. एक क्वेश्चन काय, कॉम्पिटिशन सर आणि तुमचा हॅलो हां सर म्हणजे मला प्रॉपर असं थोडा रोड मॅप पाहिजे होता, म्हणजे अजून मी खूपच बिगनर आहे, म्हणजे अजून आता जस्ट मी स्टार्ट केले असं. अच्छा, थोडं म्हणजे कळतंय सपोर्ट, रेजिस्टन्स, फेअर गॅप व्हॅल्यू, ऑर्डर ब्लॉक, असं म्हणजे याचं पण असं प्रॉपर कळत नाही ते. आता अजून सांगतो तुम्हाला, अजून 10 दिवस फॉलो केलं की तुम्हाला म्हणतील कुठं आहे फेअर व्हॅल्यू गॅप, कुठं आहे ऑर्डर ब्लॉक, ह्यातलं मी काय शिकवत ते समजतं सगळं.
पण त्या गोष्टी मी शिकवत पण नाही, मी यूज पण करत नाही. आता हे बघा, सगळ्यांसाठी सांगतो एक गोष्ट, सगळ्यांसाठी सांगतो. जो कोणी ट्रेडर आहे त्याचा प्रत्येकाचा माइंडसेट वेगळा आहे, प्रत्येकाची ट्रेडिंगची स्टाईल वेगळी आहे. आता SMC वेगळा पॉईंट आला, प्राइस ॲक्शन वेगळी आली, इंडिकेटर्स वेगळे आले, ठीक आहे. हे सगळं वेगवेगळे पार्ट येतात. तुम्ही ह्यातल्या एका कशाला तर फॉलो करा. इंडिकेटर सोडून द्या, 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे, प्राइस ॲक्शन एक आहे, प्युअर प्राइस ॲक्शन आहे, SMC आहे. तर दोन्हीतलं काय फॉलो करायचं तुम्ही बघा, तुम्हाला कोणतं इझी वाटतंय. मला प्राइस ॲक्शन इझी वाटतं, मी प्राइस ॲक्शन पण करतो. मला SMC पण माहिती आहे, टोटल नॉलेज आहे, मी ट्रेड पण करतो त्याच्यावरती, असं पण नाही की नाही करत. बट प्राइस ॲक्शन आपल्याला दररोज फिक्स टायमिंगवरती ट्रेड देते, जास्त टाईम म्हणजे वाट बघायची जास्त वेळ लागत नाही आपल्याला, म्हणजे वाट बघायची गरज पडत नाही. त्यामुळे प्राइस ॲक्शन माझ्या हिशोबाने तर बेस्ट असते. त्याच्यावरती आपण लिक्विडिटीनुसार एंट्री प्लॅन करतो. तर रोड मॅप सिम्पल काय आहे, आता हे जे क्लास चालू आहेत 15 दिवस क्लास कंटिन्यू करा. क्लास कंटिन्यू केले त्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्हाला फ्रीमध्ये चालू म्हणजे ॲडव्हान्स काय भेटणार नाही. आपली एकासाठी नाही बोलत, मी सगळ्यांसाठी सांगतो. माझं ह्या बाबतीमध्ये एवढा कॉन्फिडन्स आहे की तुम्ही इथून जाऊन कुठं जाऊन पेड क्लास केला की तुम्ही पश्चाताप करणार, 100% पैसे घालवल्याचा पश्चाताप तुम्ही करणार. कारण की मला ही मी ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टीवरती फुल कॉन्फिडन्स आहे आणि त्या गोष्टी आहेतच चांगल्या ऑब्व्हियसली. तर तुम्ही हे क्लास कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्ही मस्तपैकी मार्केट ऑब्झर्वेशन करायला चालू करा. भरपूर असं ऑब्झर्वेशन करा. बॅक टेस्टिंग करा, फ्रंट टेस्टिंग करा. फ्रंट टेस्टिंग म्हणजे समोर मार्केटला वॉच करणं लाईव्ह मार्केटमध्ये, ह्याला म्हणायचं फ्रंट टेस्टिंग. बॅक टेस्टिंग भरपूर करा. बॅक टेस्टिंगनं काय होतं, स्ट्रॅटेजीवरती कॉन्फिडन्स येतो. हां बाबा, ह्या गोष्टी रिपीट होत आहेत, हे कॉन्फिडन्स बॅक टेस्टिंग येतो. त्यानंतर फ्रंट टेस्टिंग येते, म्हणजे समोर मार्केटला आपण वॉच करायचं. भरपूर दिवस मार्केटला वॉच करा. भरपूर दिवस म्हणजे महिना 1.5 महिना आरामशीर जाऊ द्या. ते गेलं, डेमो अकाउंट प्रॅक्टिस करा, ट्रेड मारून बघा काय होतंय, तुम्ही जे स्ट्रॅटेजीमध्ये ट्रेड घेताय ते. अजून सांगतो, सगळ्यांनी स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवत जावा. बॅक टेस्टिंगमध्ये बनलेले ट्रेड आणि लाईव्हमध्ये बनलेले ट्रेड ह्या सगळ्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवत जावा. स्टडी करायला भरपूर असं कामाला येतं. त्यानंतर हळूहळू डेमोमध्ये थोडीशी प्रॅक्टिस करा. डेमो जास्त टाइमपास करायचा नाही. फंड बॅकअप आणा, महत्त्वाचं म्हणजे फंड बॅकअप आणा. फंड बॅकअप असेल तर तुम्ही ते प्रॅक्टिस सगळी लाईव्हमध्ये करू शकता. लाईव्हमध्ये सायकोलॉजी डेव्हलप होण्यासाठी भरपूर अशी मदत होते. त्याच्यामुळे मस्तपैकी आरामशीर टाईम जाऊ द्यायचा, भरपूर वॉच करायचं, लाईव्ह मार्केटमध्ये घुसायचं, सगळ्यात कमी लॉट साईजनं कमी ट्रेड करायचं, सगळ्यात कमी लॉट साईजनं. आपल्याला पैसा कमवायचा नाही आहे, आपल्याला आपलं सिस्टम बिल्ड करायचं आहे. सिस्टम बिल्ड करा, एकच ट्रेड डेली, डिसिप्लिन बिल्ड करा, डेली एकच ट्रेड, लॉस झाला तरी एक ट्रेड, प्रॉफिट झाला तरी एक ट्रेड, नंबर ऑफ ट्रेड फिक्स झाले. त्यानंतर तुम्ही फिक्स करायची तुमची रिस्क. $5 तर $5, $10 तर $10. ही रिस्क फिक्स झाली, ह्याचं सिस्टम जनरेट होऊ द्या. अकाउंटला हळूहळू ग्रो करा. ग्रो झालं विड्रॉ करा. परत जिथून चालू केलं तर तिथून चालू करा. 5 वेळा 10 वेळा करा. सिस्टम जनरेट होईल, ह्यातून सिस्टम जनरेट होईल, एक कॉन्फिडन्स बिल्डअप होईल की तुम्ही डिसिप्लिन ट्रेडर आहात, ना की तुम्ही पैसे कमवायला आलेले ट्रेडर आहात. अजिबात नाही, तुम्ही डिसिप्लिन ट्रेडर आहात. हे ज्या दिवशी प्रूव्ह होईल तुम्ही तेच अकाउंट ग्रो करू शकताय खूप मोठ्या प्रमाणावरती. दिस इज अ सिम्पल फंडा. थँक्यू सर. येस. चला अजून पुढचे 2 घेतो. पंकज भैया, बोला पंकज सर. पंकज सर बोलणार आहे का? माईक तर ऑन केलाय. बोला. हां येतोय आवाज, बोला. अभिभाव हे 3 तारखेपासून चालू केलंय. किती? तुमचं ऐकून थ्रू अकाउंट केलं 3/6/2026 ला. तर त्याला 11 दिवस प्रॉफिट होतो. हां हॅलो ऐकतोय की, हॅलो ऐकतोय. हा प्रॉब्लेम आहे. आणि ज्या ठिकाणी मी ट्रेला चालू होतोय म्हणजे. बरं, तो आवाज आला नाही. हॅलो, हां बोला अजून एकदा. ज्या ठिकाणी ट्रेड घेतोय ना तिथनच लॉस चालू होतो. म्हणजे बरं मी काय म्हणतो, तू आता तर चालू केलं म्हणतोय आणि मग लगेच कसं ट्रेड मारायला गेला? म्हणजे 20 दिवस जरा म्हणजे 11 दिवस प्रॉफिट मध्ये होतं. तुमच्या थ्रू अकाउंट खोललं होतं आणि जरा माहिती घेतली. म्हणजे एक लॉट घेतला, 2 लॉट घेतला, पुन्हा जास्त लॉट ओव्हर ट्रेडिंग झाली म्हणून लॉस झाला. नाही, माझ्या का प्रश्न आधी उत्तर दे. ट्रेडिंग चालू कधी केली? ठीक आहे, ह्या महिन्यातच 3 तारखेला. तुम्ही सगळेजण सांगतो तुम्हाला 340 लोक आहेत. तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी आता चालू केले त्यांनी ट्रेडिंग बंद करा पहिलं. ह्या गोष्टी करायच्या नाही तर आपल्याला एका
पहिल्या महिन्यात डिपॉझिट करून कोण ट्रेड करायला चालू करतं लगेच तुम्ही हे क्वेश्चन विचारताय की तुमच्या थ्रू अकाउंट खोलू. मी माझ्या थ्रू अकाउंट खोलू नका ना, काय करू नका, काय करत नाही गोष्टी करायचं तुम्हाला. तुम्ही माझ्या थ्रू शिका. नाही अरे तुमच्या टाइम द्या, माझं काय म्हणणं आहे, टाइम द्या तुम्ही. Play तुम्ही असं कसं म्हणू Store शकता तुम्ही. अरे माहिती- मला माझा प्रॉब्लेम काय तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. तुम्ही येऊन माझ्या थ्रू अकाउंट खोलून कुठं तर डिपॉझिट करावं, मग माझी इच्छा पण नाही या गोष्टीत. माझं काय म्हणणं, तुम्ही शिका, महिना 2 महिन्यात 4 महिन्यात द्या, त्यानंतर तुम्हाला काय करायचं ते करा. तुम्ही आता आलाय काल मार्केटमध्ये पैसे टाकून बसलाय, तर तुम्ही मला फॉलो करू नका, मस्तपैकी अनफॉलो करा आणि शांत बसा. एकासाठी नाही बोलत, मी सगळ्यांसाठी सांगतोय. अरे महिना 2 महिन्यात ऍटलिस्ट जाऊ द्या तुम्ही, प्ले महिना 2 महिन्यात स्टोअर जाऊ द्या. नाही 3 महिने कंटिन्यू तुमच्या ऍपवर प्ले स्टोअर ऍप डाउनलोड केलं, माहिती हा, घेतली, ही आधी सांगायचं ना, म्हणजे उगाच अकाउंट थ्रू काढलं. मी हे म्हणत होतो अगोदर की आधी किती शिकला, मी आता चालू काय करून ते होतंय, विचारत होतो, मी चालू कधी केलं ते शिकायला. आणि सेमिनारला बी ना तुम्ही बर जी सेमिनारला तुम्ही चार्ट लावला होता परवा दिवशी, पडला होता ग्रुपला, सेम तसंच. आता पण क्वेश्चन व्हॅलिड कसं आहे, होतंय, आता मी क्वेश्चन जिथं व्हॅलिड आहे की trade लॉस घेतलं होतोय ना, तिथं- आणि ते होतंय, आता क्वेश्चन व्हॅलिड आहे तुझा. हा. शिकल्यानंतर ठीक आहे. मग एसएल लावायचं पण कळत नाही. एसएल आता काय स्ट्रॅटेजी एसएल बिन लावतोय, हिट काय होत स्ट्रॅटेजी नाही यूज कधी करतोय, स्ट्रॅटेजी काय यूज करतोय, हॅलो ऐकतो ना, स्ट्रॅटेजी काय यूज करतोय. बाळाला का आवाज येत नाही तुझा. आवाज येत नाही तुझा. बरं चल, हे बघा मी सांगतो, सगळ्यांसाठी सांगतो. ऐकून घ्या. आता लॉस होतोय ना, लॉस होत असलेल्या सिच्युएशनला काय करायचं, ब्रेक घ्यायचा असतो. सरळ सांगतो, ब्रेक घ्यायचा आणि ऑब्झर्व करायचं की काय नेमकं चुकतंय आपलं, नेमकं आपला गेम काय होतोय, आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये एस एल कुठं लागतोय, किती वेळा एस एल घेतोय, ह्या सगळ्याचं लागतं ॲनालायसिस करायला. त्यासाठी लागतात स्क्रीनशॉट सेव्ह केलेले. एस एल गेला आहे 50 पिपचा, एस एल गेला आहे 60 पिपचा, ह्याचं ॲव्हरेजिंग काढावं लागतं. इसको कहते स्टडी. स्वतःची स्ट्रॅटेजी असेल तर ह्या गोष्टी करावं लागतात. ऑब्झर्वेशन इज एव्हरीथिंग. समजतं का, ऑब्झर्वेशन एव्हरीथिंग. नेहमी लॉस झाला की ब्रेक घ्यायचा, ब्रेक घ्यायचा आणि स्टडी करायला चालू करायचं. हे नेमकं गेम काय करतंय मार्केट आपल्या संग, ह्याचा स्टडी करायला चालू करायला. ठीक आहे, त्यानंतर परत मग ट्रेड करायला रिपीट चालू करायचं. पण कधी ज्या वेळेस तुम्हाला कळलं की माझा लॉस का होतोय, कुठे एस एल लागतोय, मला कळलं नाही अजून, तर मी ट्रेडच का करतोय बाबा, हे सगळं अगोदर शिका ना. ऑब्झर्व करा, उद्या करा ट्रेड, 5 दिवसांनी करा, 10 दिवसांनी करा, महिन्यानं करा, काय प्रॉब्लेम आहे. उद्या ट्रेड करा, नियम आहे का नाही. मग शिकून आपण अगोदर चेक करू आपण की बाबा एस एल नेमका कुठला लावायचा मला कळत नाही, तर मी ट्रेडिंग बंद करतो 10 दिवस आणि ती शोधतो आधी की एस एल कुठला लावायचा आहे, हे मी शोधतो आधी आणि मग जाऊन मी ट्रेड करायला चालू करतो. आता तुम्ही स्ट्रॅटेजी काय यूज करता हे मला माहीत नाही, त्यामुळे मी कसं म्हणू की तुम्हाला एस एल कुठला लावायचा आहे नाही सांगू शकत. हार्डली मार्केटमध्ये 45 पिपचा एस एल येतो, गोल्डच्या मार्केटमध्ये हार्डली 45 पिपचा एस एल येतो, मॅक्स टू मॅक्स 50 पिप, ह्याच्यावर एस एल येत नाही. जास्त मुवमेंट असेल तर येतं 70-80, पण चालू मार्केटनुसार 50 पिपचा एस एल लागला पाहिजे, काही स्ट्रॅटेजी असू द्या. ठीक आहे. बरं चला, मी काय म्हणतो आजच्यासाठी बस करूया, माय जिरले. आणि काय प्रॉब्लेम असेल तर आपल्या सपोर्टला मेसेज करा. सॉरी सगळ्यांचे क्वेश्चन नाही घेऊ शकलो, कारण की काय कसं दुखायला लागला आहे. आणि काय डाऊट असेल तर मेसेज करा. व्हॉट्सअप आपलं बंद पडलेलं आहे, सगळ्यांसाठी सांगतो. व्हॉट्सअप आपलं बंद पडलेलं आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज टाकू नका. टेलिग्रामवरती मेसेज टाका, मराठी ट्रेड रबी 143 वरती मेसेज टाका. ठीक आहे. US100 बंद का केलं तर US100 बंद काय केलेलं नाही आहे, चालू आहे. ओके, तुम्ही सगळे पण ज्यांना आणि गोल्ड करत असाल गोल्डच करा, US100 करत असाल US100च करा. बदली इकडं तिकडं ह्या त्या लय हातपाय मारू नका, एका स्ट्रेट वेनं जावा, स्ट्रेट वेनं 100 ठिकाणी तोंड मारायची सवय बंद करा. हे जर सगळ्या मागे एक लॉजिक आहे, एका ट्रेडरला फॉलो करा, एकच ट्रेड करा, एकच स्ट्रॅटेजी यूज करा. ही सिम्पल एकवाली गोष्ट फॉलो करा, मल्टिपल नाही. ओके, लगे कुठं पैसे टाकाय मागं लागू नका, शिकून घ्या, लगेच पैसे उडते. तुम्हाला आता सांगतो 5 मिनिट लागत नाहीत मार्केटमध्ये पैसे उडायला, त्यामुळे शिकून घ्या. आणि मग येऊन लॉस केला तर थोडंफार एक्सपिरियन्स भेटेल, पण मी ना शिकता लॉस केल्यावर काय मजा पण भेटत नाही नीट. चला, आजच्यासाठी सफिशियंट आहे. कुठं इन्व्हेस्टमेंटला कोणाला पैसे देऊ नका, पैसे कमवा, स्वतः कमवा, आईबापाचं आणून उडवू नका. स्वतः आणून उडवलं तर एक वेळ ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लाईव्ह क्लासमध्ये.